महाराष्ट्राचा दौरा विभागशः ठरवला होता, ज्याच्यामध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका याचा आढावा घेण्याच्या संदर्भातला हा दौरा होता। आज आम्ही तो दौरा आता पूर्ण केलेला आहे। आता फक्त मुंबई महानगरपालिका क्षेत्राची आमची प्लॅनिंगची बैठक राहिलेली आहे। बाकी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा आम्ही पूर्ण केलेला आहे। त्यामध्ये आगामी निवडणुकीच्या निमित्ताने आमच्या टीमने काय नियोजन केलं आहे, त्यांनी काय प्लॅनिंग केलं आहे, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी, आणि त्यांना एक दिशा देणे आणि त्यांची सगळी जी तयारी आहे त्या तयारीमध्ये त्यांना मार्गदर्शन करणे, अशा प्रकारचा हा सगळा दौरा होता। एकेका साधारणपणे आम्ही सगळ्यांना हे सांगितलेलं आहे की जिथे जिथे शक्य आहे तिथे महायुतीने आपल्याला लढायचं आहे, पण ते अधिकार आम्ही स्थानिक स्तरावर दिलेले आहेत। अध्यक्षांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की स्थानिक नेतृत्व जो निर्णय करेल तोच निर्णय मान्य असेल। मात्र जिथे युती होऊ शकणार नाही काही कारणाने त्या ठिकाणी मित्र पक्षांवर कोणीही टीका करणार नाही। काही ठिकाणी ही मैत्रीपूर्ण लढत असेल अशा प्रकारचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे आणि मदत मिळणं सुरू झालेलं आहे। मी जसं सांगितलं होतं की आम्ही बहुतांश मदत ही दिवाळीपूर्वी देऊ इच्छितो, त्याची सुरुवात झालेली आहे, पण याला काही कालावधी लागतो। ते पूर्ण प्रत्येकाच्या खात्यामध्ये पोचायला काही ना काही कालावधी लागतो, त्यामुळे ही मदत देणं सुरू केलेलं आहे। राज ठाकरे कोणासोबत जाईल हे आज सांगता येत नाही, पण एवढं निश्चितपणे सांगू शकतो कोणीही कोणासोबत गेलं तरी महाराष्ट्रामध्ये भाजप आणि महायुती हीच या निवडणुका जिंकणार आहे। पूर्णपणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये अतिशय उत्तम यश महाराष्ट्र आम्हाला देईल हा मला विश्वास आहे। किमान शिंदे साहेबांबद्दल एक चांगलं ट्विट करण्याची इच्छा झाली हे देखील महत्वाचं आहे, पण त्यांच्यासहित मी सर्वांना सांगतो कुठल्याही योजना बंद करण्याचा आमचा विचार नाही। सगळ्या योजना आम्ही चालवणार आहे, कुठलीच योजना आम्ही बंद करणार नाही। एखाद दुसरी योजना ही काही काळाकरता डेफर होऊ शकते, कारण आता जी काही आमच्यावर या संकटामुळे एक मोठा भार पडलेला आहे, पण आता तरी कुठलीच योजना डेफर पण आम्ही केलेली नाही। त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की कुठली योजना बंद होईल।